मंडळी नमस्कार. आजवरच्या व्हिडिओमध्ये आपल्या शरद पवारांच्या वरती बऱ्याच वेळेला भाष्य करून झालंय. त्यांच्याविषयी आपण बोललेलो आहोत. बहुतेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणात पाठीत खंजीर हा शब्द शरद पवारांच्यासाठी वापरला जातो असंही आपण ऐकलंय. राजकारणात शरद पवार शब्द देतात पण पाळत नाहीत असंही त्यांच्या बाबतीत बोललं जातं. शरद पवार ज्यांच्या पाठीवर हात ठेवतील त्याचा घात होतो असंही काही जण बोलतात. आम्हाला तसा अनुभव नाही. मला जरा वेगळ्याच विषयाकडे घेऊन जायचं आहे. म्हणजे आपण शरद पवारांच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून काही लोकांच्याकडे दुर्लक्ष करतोय का असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडून जातो आणि त्याच प्रश्नाचं उत्तर नेमकं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. शरद पवारांच्या वरती बाळासाहेब ठाकरे नेहमीच टीका करायचे आणि अत्यंत अविश्वसनीय मित्र असं देखील म्हणायचे. पण शिवसेनेसोबत आणि शिवसेनेच्या प्रमुखांच्या सोबत काय घडलंय जर नीट तपासून बघणं आवश्यक आहे. काही वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन होत असताना राज ठाकरे काही विधान करत होते आणि ते विधान खूप महत्त्वाचं होतं. माझा राग विठ्ठलावर नाही आहे, मी बडव्यांना कंटाळून बाहेर जातोय असं राज ठाकरे म्हणाले होते. आता राज ठाकरेंच्या मनातले हे बडवे कोण हे शोधायला कोणा राजकीय विश्लेषकाची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. राज ठाकरेंच्या लेखी विठ्ठल बाळासाहेब ठाकरे हेच होते आणि त्यांच्या लेखी बडवे हे उद्धव ठाकरे आणि कंपनी हेच होते. सख्खा चुलत भाऊ भावाला बडवे समजून निघून जातो, वेगळा पक्ष स्थापन करतो आणि घरात युद्ध सुरू होतं. मला माझं घर सोडावं लागतंय, मला माझं घर सोडायची इच्छा नाही आहे, पण मी माझ्या भावामुळं घर सोडून जातोय असं सख्खा भाऊ सांगतो आणि मातोश्रीतून मातोश्रीचंच एक अंग बाजूला पडतं. माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या चिरंजीवांपैकीचे एक चिरंजीव जयदेव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वरती दोषारोप करून घर सोडून निघून जातात आणि मातोश्रीच्या संपत्तीबाबतचा वाद सुरू होतो. इथेही आक्षेप उद्धव ठाकरे यांच्यावरतीच येतो. हे झालं घरातलं. आता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर शिवसेना चालू आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातल्या संभाजीराजेंना उमेदवारी देण्यासाठी शिवसेना अटीशर्ती टाकते आणि संभाजीराजे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात की माझा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास होता, ते छत्रपतींच्या वंशजांचा सन्मान राखतील अशी अपेक्षा होती, पण ती अपेक्षा पार पडली नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी माझा विश्वासघात केला आणि संभाजीराजे मुख्यमंत्र्यांवरच दोषारोप ठेवून आपली राज्यसभा निवडणूक लढविण्याची इच्छा बाजूला ठेवतात. आता मला सांगा, राज ठाकरे, जयदेव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्या मनात कोणाविषयीच्या काय भावना आहेत? कोण कोणाला संपवत आहे? राजकीयदृष्ट्या, सांपत्तिकदृष्ट्या, अजून कोणत्या अर्थाने? अमित शहाचा प्रसंग आठवतोय तुम्हाला? उद्धव ठाकरे म्हणाले होते की आम्ही बंद खोलीमध्ये शब्द दिला होता की उद्धव ठाकरेंना म्हणजे शिवसेनेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिलं जाईल बाळासाहेबांच्या फोटोच्या समोर. अमित शहानी पुढच्याच सभेत सांगितलं की बंद खोलीत चर्चा झाली पण शब्द मात्र कोणता दिला नव्हता, कारण त्यानंतर अमित शहानी सभातच सांगितलंय उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये की देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वातील पुढचं सरकार येईल. म्हणजे अमित शहानी दिलेला शब्द सुद्धा खरा की खोटा याविषयी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका निर्माण होते आणि अमित शहांना उद्धव ठाकरे खोटं बोलून बाहेर पडले हे सांगावं लागतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत युती करून अमित शहा मोठे माफ करा उद्धव ठाकरे मोठे होतात, पक्षाला यश मिळवतात आणि अचानक निघून जातात. याला काय म्हणायचं? शरद पवार तर संधी साधून जाळं टाकून बसलेले होते. त्या जाळ्यात उद्धव ठाकरे कदाचित सहज स्वतः होऊन गेले असतील. पुढे महाविकास आघाडी स्थापन झाली आणि या महाविकास आघाडीमध्ये अनेक पक्ष दाखल झाले. यात
वसई विरारचा बहुजन विकास आघाडी हा पक्षसुद्धा होता हितेंद्र ठाकूरांचा. आता या वसई विरारच्या बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांचा खुलेपणाने पाठिंबा शिवसेनेच्या सरकारला, नेतृत्वातील सरकारला मिळाला. पण त्यांचीही नाराजी या सरकारवरती नव्हे शिवसेनेवरती कायम राहिली आणि आमचं वैर शिवसेनेशीच आहे, त्यामुळं आम्ही तुमच्याशी जुळवून घेऊ की नाही सांगता येत नाही, अशी भूमिका वसई विरारचे ठाकूर घेतात. तेव्हा शिवसेनेनं बहुजन विकास आघाडीला सुद्धा जवळ केलेलं नाही हे देखील या निमित्ताने स्पष्ट होतं. अहो, शिवसेनेतल्या मंडळींचंच काय म्हणणं आहे? शहाजी बापू पाटील आमदार ते काय बोलले होते? सगळाच अपेक्षाभंग होतोय. अनंत गीतेंची भाषा काय होती? शिवाजीराव आढळरावांची भाषा काय होती? अहो, जे विधानसभा सदस्य आहेत त्या बापूंसोबत तानाजी सावंतांची भाषा सोलापुरात कुठल्या स्वरूपाची होती? ते शिवसेनेच्या सोबत असलेले अपक्ष आमदार नागपूरचे, त्यांची काय भूमिका होती? या सगळ्यांचा विचार आपण केला तर लक्षात असं येतं की शहाजी बापू पाटील काय, अनंत गीते काय, शिवाजीराव आढळराव काय, तानाजी सावंत काय, नागपूरचे अपक्ष आमदार काय, या सगळ्यांचीच भूमिका ही शिवसेनेसोबत राहिल्यानं अडचण झाली आहे, राष्ट्रवादी फायदा करून घेते अशीच दिसते. म्हणजे इथेही आपल्याच माणसांशी दगाफटका होतोय. मंडळी, गोष्ट इथेच थांबत नाही आहे, अजून पुढे आहे. संजय राऊतांनी सातत्यानं आता विकत घेतले जाणार, घोडा बाजार सुरू होणार, म्हणजे एक तर मुळात आमच्या विजयाची खात्री आहे असं बोलतात. दुसरं, आम्हाला आमचे आमदार कायम आहेत असं म्हणतात. तिसरं, आमदारांना नेऊन कुठतरी सुरक्षित ठिकाणी ठेवू म्हणतात. चौथं, भाजप विकत घेत आहे म्हणतात. म्हणजे खरं काय आहे? आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे तर आमदार खरंच विकल्या जात आहेत असताना म्हणायचं आहे का? मग सुरक्षित ठिकाणी का ठेवताय? एवढी एकसंगता आहे तर. भाजप घोडेबाजार करत आहे म्हणजे आमदार स्वतःला विकायला तयार आहेत का? काय म्हणायचं आहे शिवसेनेला? म्हणजे महाविकास आघाडीला विचारानंतर ज्या माणसं मतदान करणार नाहीत ते विकले गेलेलेच आहेत का? त्यांची किंमत लावल्या गेली आहे का? असाही प्रश्न आमच्या समोर पडतो. महाविकास आघाडीच्या आमदारांना विकलं जात नाही तर बाकीचे मात्र विकले जातात असं काय म्हणायचं आहे का? त्यावरही लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मी माणूस आहे, घोडा नाही असं सांगितलंय. किशोर जोरगरेवार नावाच्या आमदारांनी अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अबू आझमींनी अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. म्हणजे यातून तुमच्याजवळ माणसं नाहीत हे सिद्ध होतं आहे आणि जे नाहीत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. जर महाराष्ट्रातल्या 12-13 आमदारांना बदनाम केलं जात असेल, ते विकले जातात असं चित्र निर्माण केलं जात असेल तर हे आमदार विचार करणारच की. बरं, आत्ता विचार करून असं भागणार आहे का? राज्यसभेची निवडणूक राज्यसभेची आहे, उद्या विधान परिषदेची निवडणूक येणार आहे, त्यात पुन्हा सगळ्या गडबडी होणार आहेत. या सगळ्या विषयांना शिवसेनेचं नेतृत्व समजत कसं नाही आहे? हा सेल्फ गोल करणं चाललंय का? हे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सहजच येऊन जातात. म्हणूनच या सगळ्यांचा विचार करणं आवश्यक आहे, एवढंच मला या प्रसंगी वाटतं. नमस्कार.